नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पनवेल बस आगारात नवीन बसेस दाखल। प्रीतम म्हात्रेंच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण। महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, परिवहन मंत्री श्री प्रतापजी सरनाईक, परिवहन राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राची विकासाची घोडदौड सुरू आहे। त्याचाच एक अध्याय म्हणून पनवेलचे आमदार श्री प्रशांतजी ठाकूर, आमदार श्री विक्रांतजी पाटील यांच्या पाठपुराव्याने सुरक्षित, सोयीस्कर आणि आधुनिक प्रवासाकरता पनवेलला मिळाल्या नवीन बसेस। लोकांच्या सेवेसाठी वाहतुकीतली नवी पायरी प्रगतीच्या दिशेने आणखीन एक पाऊल आज पडले। पनवेलला मिळाल्या अत्याधुनिक बसेस, ज्यामध्ये आवश्यक त्या प्रवाशांसाठी सुखसोयी उपलब्ध आहेत। आज पनवेल एसटी बसस्थानक येथे नवीन बसेसचे लोकार्पण पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी नगरसेवक श्री गणेशजी कडू, माजी नगरसेविका सौ प्रीती जॉर्ज, माजी नगरसेविका सौ सारिका भगत, परिवहन विभागीय वाहतूक अधिकारी श्री अमित गिरमे, वाहतूक अधिकारी श्री ज्ञानेश्वर म्हात्रे, पनवेल आगार व्यवस्थापक सौ अश्विनी फाळके, श्री संजय पाटील आणि आगारातील विभागीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुरक्षित, सोयीस्कर आणि आधुनिक प्रवासाकरता पनवेल बस आगारात नवीन बसेस दाखल झाल्या। त्याचा नागरिकांनी भविष्यात त्याचा उपभोग घेता येईल। पनवेल बस आगार नव्याने निर्मितीसाठी काही त्रुटी निर्माण झाल्यामुळे काम थांबले आहे। संबंधित विभागाशी योग्य तो पाठपुरावा करून लवकरच प्रवाशांना आगारामध्ये मिळणाऱ्या सुखसुविधा त्यांना उपभोगता येतील, त्यासाठी आम्ही पाठपुरावा घेणार आहोत। प्रीतम जनार्दन म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते, पनवेल महानगरपालिका। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, पनवेल। महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळ यांच्या आज खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे की जी नागरिकांसाठी खरोखर गरजेची आहे। आणि मी तसं या इथल्या 5 बसेस आज BS6 या नवीन टेक्नॉलॉजीच्या बसेस आजपासून इथून चालू होणार आहेत। गेल्या काही दिवसापूर्वी अजून 5 बस आल्या होत्या आणि ह्या वारंवार जशा लागतील तशा वाढत जाणार आहेत। आम्ही स्वतः ह्या बसमध्ये बसून बघितलं की त्याची सीट देखील ॲडजस्टमेंट होणारी सीट आणि दरवाजा ओपन राहिला की त्याला बीप वाजणार, म्हणजे या सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत। म्हणजे जर नागरिकांना मोबाईलसाठी चार्जिंगला USB कनेक्शन पाहिजे असेल ते सुद्धा याच्यात आहे। फक्त याचा वापर व्यवस्थितरित्या केला पाहिजे असं मला वाटतं। मी खरोखर मुख्यमंत्री महोदय माननीय फडणवीस साहेबांना धन्यवाद देतो की आपण अशा पद्धतीनं या सर्व बसेस, या वातानुकूलित बसेस या आपण चांगल्या पद्धतीनं नवीन टेक्नॉलॉजीच्या बसेस आज आपण सर्वांना देतात, राज्यभर देतात। खरोखर त्याचाच हा एक भाग आहे। आणि आता इथे मॅडम आहेत आणि सर आहेत, सगळी मंडळी आहेत की यांना देखील मी आज आल्या विचारलं, कारण आम्हाला एक सवय आहे की आल्या काय तुम्हाला अडचण असते। तर इथे जी आता एक मोठी अडचण आहे आमचा बस डेपो, हा बस डेपो कुठल्याही परिस्थितीत झाला पाहिजे अशी सगळ्या नागरिकांची तर मागणी आहेच, परंतु इथे जे काम करणारे सर्व आहेत, कर्मचारी आहेत, यांची देखील मागणी आहे। कारण पनवेल हे एक आता येऊ घातलेलं आंतरराष्ट्रीय विमानतळ, याच्यामुळे डबल वर्दळ आता पनवेलमध्ये होणार आहे। ऑलरेडी डबल होती आहे, रायगडातून सगळीजणं इथेच येत आहेत आणि आता एअरपोर्टमुळे देखील तेवढीच वर्दळ वाढणार आहे। तर नक्कीच येत्या काही काळात एवढी मोठी जागा असताना आपलं हे कसं काही ST स्टँड होणार आणि चांगल्या पद्धतीनं कसं होणार याकडे नक्कीच आम्ही पाठपुरावा करणार आहोत। आणि पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो महाराष्ट्र सरकारला आणि सर्वच इथल्या कर्मचाऱ्यांना की आपण या गोष्टीचा पाठपुरावा करून आज बस चालू झाली आहे। धन्यवाद।